अशा गोष्टी सुद्धा होतात गोवा म्हणजे त्याची एक चूक त्याच्या आयुष्यावरती मी तरी हेच बोलेन. गोव्याला जाताय तुमच्या पण डोक्यात तुम्ही लोक जाल मजा करायला, डान्स वगैरे करता करता त्याला एक भेटले स्ट्रेंजर. त्यामध्ये चल हे तर मी नंतरच्या गोष्टी सांगितल्या, त्याच्यापेक्षा एकदम भयानक गोष्ट सांगतो तुम्हाला की तुम्ही लोक तू पण शॉक होशील. टेबल वरती बघितलं त्यांनी तर टेबल वरती एक चिठ्ठी ठेवली होती. गेला चिठ्ठी ओपन करून बघितली तर त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं. बापरे, काय बोलतो, असं लिहिलं होतं. पण ही सेकंड वाली जी स्टोरी होती किंवा त्याचा जो एक्सपिरियन्स होता तो खूपच हॉरिबल आहे. मला वाटतं प्रेक्षकांना पण तो हॉरिबलच वाटेल. एरिया कोणता होता हा आपल्या कलंगूटच्या जवळचा मार्केट एरिया गोवाचा. तिकडे एक 10च्या नंतर तू असं रस्त्यावरती चाललास ना, पब्स वगैरे जिथे लोक येणार, बाई एक बियर आहे साथ में लडकी. पण त्याच्याकडे गोव्याचेच आहेत, गोव्याचीच एक हे आपली काय म्हणतात गोव्याची एक स्टोरी किंवा त्याचा एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स नाही, एक इन्सिडेंट आहे एक्झॅक्टली की म्हणजे हे पण माझ्या ऑफिसचाच एक कलिग होता. तर त्यांनी मला हे सांगितलं, म्हणजे हे आम्ही ट्रिपला जायच्या आधीच त्यांनी मला ही गोष्ट सांगितलेली की असं पण काही तिथे होतं. तर तो मला सांगत होता, म्हणजे माझा एक फ्रेंड होता, तर ते लोक गेलेले तिकडे, ठीक आहे, गोव्याला. आणि ते लोक थोडे म्हणजे असे थोडे रिच टाईप्स, जे रिच पैसे वगैरे उधळणारे, स्पॉइल्ड किड्स असं. तर त्यांचं असंच होतं की म्हणजे गोव्याला जायचं म्हणजे पार्टी, आणि पार्टी सोबत थोडं एक्सप्लिसिट प्रॉस्टिट्यूशन वगैरे, त्या सर्व गोष्टी. पण तिथे नाईट लाईफ खूप आहे, कारण की तू रस्त्यावरची चालशील ना तर ते पण तुला म्हणजे लोक सारखं घेऊन जाणार की भेटो, असं खेचून घेऊन जाणार. आणि सारखं रेस्टॉरंट वाले. अरे मी लिटरली मी पण एक्सपिरियन्स केलं की मी कार ड्राईव्ह करतोय, बाजूला बाईक वरती येऊन नॉक करतोय की भाई स्कुबा डायव्हिंग करणार, चलो चलो गाडी बाजू. असं आता तू चालू बाईक मधनं पण ते तुला चालू गाडी खूपच रॉंग घेऊन जातात. एवढं असं थोडी फोन करतात, जरा एक्स्ट्रीमच झालं. तू बीच वरती जातोयस तर बीच वरती पण सारखं येणार, भाई बियर आहे, हुक्का आहे, पिओ पिओ पिओ, लेके जाओ, घेऊन जाओ. आणि फुल स्कॅम. अजून एक असं आमचा म्हणजे स्कॅम की मोस्टली तिकडे आता कसं गोव्याला येतात तर गोव्याला दारू स्वस्त भेटते, आणि प्लस ड्रायफ्रुट्स, चॉकलेट्स वगैरे किंवा ड्रायफ्रुट्स, काजू वगैरे तिकडे स्वस्त असणार. ते पण मी तर बोलेल काही स्वस्त नाहीये. त्याच्यापेक्षा आपलं सीएसटी किंवा वाशी एपीएमसी मार्केट आहे ना, तिकडे जास्त स्वस्त भेटेल. तर तिकडे काही असं हे नाही, आणि क्वालिटीचं पण मला काही असं काही हे नाही वाटत. जस्ट हाईप आहे, जस्ट हाईप. आणि माझा अजून एक इन्सिडेंट सांगतो की आम्ही चॉकलेटचा बॉक्स घेतलेला, काहीतरी ड्रायफ्रुट चॉकलेट्स होते. तर आम्हाला बॉक्स बाहेरनं तुम्ही बघाल तर भरलेला दिसतोय, ठीक आहे. आणि जर घरी मी हॉटेलवरती आल्यानंतर खोलला बॉक्स तर बघतोय की ते साईड भरलेलं दिसावं म्हणून साईडने असं लावून ठेवलंय चॉकलेट्स, आणि मध्ये खोकळा. म्हणजे तो फक्त असं वाटायला की भरलाय. बापरे, या लेवलचे स्कॅम. आणि ते पण आम्ही रात्री जाऊन एक 12:30-1च्या दरम्यान त्या ह्याच्याशी भांडतोय शॉपवाला. तो आम्हाला बाय कुछ नहीं किया ना तभी देखा नहीं ना हमने वैसा द्या वैसा, असं अरे हाड तुटची भाषा, हे तशी भाषा. असं एक होता. त्या एरिया कोणता होता हा आपल्या कलंगूटच्या जवळचा मार्केट एरिया गोवाचा. तिकडे एक मार्केट आहे पूर्ण, कारण कलंगूट बऱ्यापैकी फेमस आहे गोवामध्ये. तिकडे अशा गोष्टी नाही व्हायला. खूप काय सांगू यार, ओव्हरऑल एक्सपिरियन्सच बिघडतो आपला. मला तर मी कधीच बोलतात ना, माझी लास्ट ट्रिप होती ती गोव्याची. याच्या पुढे तर मी परत कधी तिकडे गेलो नाही, जाणार पण नाही. बेस्ट सांगतो कोकण मध्ये कोकण बेस्ट आहे भाई. हा, कोकण तर आहे बेस्ट, सर्वात बेस्ट आहे. लोक पण चांगली, जागा पण क्लीन, मस्त डिसिप्लिन, क्राऊडेड बीचेस नाही, काय नाही, एकदम प्रायव्हेट बीचेस भेटतात तुम्हाला. तर मग हे एक झालं. चला आता सेकंड इन्सिडेंट वरती येतो मी. तर ते होतं की माझे फ्रेंड्स लोक गेलेले, जे माझे फ्रेंड्स होते, आणि माझा एक फ्रेंड आणि त्याचे वेगळे फ्रेंड्स, तर ते लोक गेलेले गोव्याला, ठीक आहे. आणि ते लोक थोडे असे रिच स्पॉइल टाईपचे आहेत, तर त्यांना मोस्टली नाईट लाईफ एन्जॉय करायची होती तिकडे. तर तिथे तुम्हाला एक बोलतात ना, खूप जास्त प्रमाणात प्रॉस्टिट्यूशन पण खूप, फिजिकल नीड्स साठी गेले. हो. तर त्यासाठी ते लोक गेलेले. तर म्हणजे असं काही ठरवून नाही गेलेले, गेले चला एन्जॉय करायचं. तर ते पण. आणि तू रस्त्यावरती चालणार ना, तिकडे तुला रात्री एक 10च्या नंतर तू असं रस्त्यावरती चाललास ना, पब्स वगैरे जिथे,
लोक येणार, बाई एक बियर आहे, साथ में लडकी, चलो चलो चलो, असं आणि असं पकडून तुला न्यायला म्हणणार, चलो चलो भाई एक बियर आहे, एक लडकी मिलेगी, सिर्फ 800-900 रुपये, असं करून तुला घेऊन जाणार चालता चालता रस्त्यावरती. आणि ते लोक एवढे निर्लज्ज आहेत ना, की तुमच्या सोबत भले मुली आहेत ना तरी त्यांच्या बाजूने पण आणून ते लोक तेच विचारणार की भाई बियर मिलेगा, लडकी मिलेगा, चलो चलो चलो, असं. डिसेन्सीच नाही, काहीच नाही. तर हे तर मी नोटीस केलं, पण मी त्यांचं एक्सपेक्टेड फ्रॉम गोवा. तर मग हे होतं. आणि खूप असे क्लब्स वगैरे पण आहेत जे वेल नोन क्लब्स आहेत आणि वेल नोन पब्स आहेत की जिकडे त्यांचं इन हाऊस असं फिजिकल या सर्व गोष्टींसाठी ते लोक ऑप्शन प्रोव्हाइड करतात. तर ते लोक असंच कुठच्या तरी एक चांगल्या पब मध्ये होते, त्यांनी पार्टीज वगैरे केला, ड्रिंक्स वगैरे केला आणि त्यांना तिकडे काहीतरी झालं की मुलगी भेटली. ठीक आहे. त्या म्हणजे जो ग्रुप होता माझ्या फ्रेंडचा, त्यांचा ग्रुप, तर त्याच्यामध्ये पब मध्ये असंच डान्स वगैरे करता करता त्याला एक भेटली. स्ट्रेंजर असं नाही की ह्या लोकांचे स्ट्रेंजर भेटले. ठीक आहे. आणि तिच्यासोबत त्याचं झालं, ड्रिंक्स वगैरे झाल्या, थोडं झालं बॉन्डिंग वगैरे, असं झालं बोलणं वगैरे. तर त्याच्यानंतर तिने थोडं त्याला बोलतात ना असं अपिलिंग, थोडं इंटिमेसी साठी हे केलं. आणि ऑब्विसली तो मुलगा आहे, आलाच तो गोव्याला एन्जॉय करायला, रिच किड्स त्याला पण तेच हवं असणार, तेच हवं असेल त्याला पण. तर मग तो झाला, तो काय भावनाव में बह गया फिर. तर ते सर्व झालं आणि तो गेला मग तिच्यासोबत. तर ती त्याला एक रूम वरती घेऊन गेली आणि त्यांचं काय झालं असेल ते झालं असेल. आणि तो म्हणजे ह्या लोकांना सांगून गेलं की असं असं आहे, बाय बंदी सेट हो गई है, मैं जा रहा हूँ उसके साथ, तुम लोग जाओ हॉटेल पे, मैं तुमको कल सुबह मिलता हूँ. ते लोक आले आपल्या हॉटेलवरती आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी ह्याला फोन केला तर बाई याचा फोनच लागत नाहीये. अच्छा, फोन लागत नाहीये. ठीक आहे. हे लोक बाहेर रात्री त्याला शोधायला तिकडे गेले, म्हणजे ती जिकडे तो हे होता, तर तिकडनं भाई कसं ट्रेस करत करत कुठे कुठे विचारपूस करत बाय त्यांना हा एका इकडे रस्त्याची कुठची तरी लेन होती, त्या पबच्या इथे खाली हा बाय बसलेला दिसला. अच्छा. भाई फुल डिप्रेस्ड कि भाई काय झालं काय. तर हा भाई बोलतोय कि भाई मैं गया उसके साथ रात को, मुझे बाद में मैंने इतना पिया था, क्या हुआ क्या कुछ पता नहीं, मैं पूरा बेहोश हो गया और सुबह उठकर देखता हूँ तो भाई मेरा वॉलेट गायब, घड़ी गायब, फोन गायब. और मैं रूम से बाहर निकला, पूछ रहा हूँ सबको कि भाई वो लड़की थी, वो कौन, कोणी काही त्याला उत्तर देत नाही. कोणी काही उत्तर देत नाही. आणि त्यामध्ये चल हे तर मी नंतरच्या गोष्टी सांगितल्या, त्याच्यापेक्षा एकदम भयानक गोष्ट सांगतो तुम्हाला की तुम्ही लोक, तू पण शॉक होशील. सकाळी उठलाय, ठीक आहे, ट्रॉमा मध्ये उठलाय, भाई सगळं गायब आहे. ठीक आहे. त्याला काही समजत नाही की उठला तेव्हा ती मुलगी नव्हती त्या रूम मध्ये, तो एकटा होता. ठीक आहे. त्याचं वॉच, त्याचं वॉलेट आणि त्याचा मोबाईल, ह्या तिन्ही गोष्टी गायब होत्या. गायब. ठीक आहे. उठलाय, रूम शोधतोय, रूम मध्ये सगळं गायब. टेबल वरती बघितलं त्यांनी, तर टेबल वरती एक चिठ्ठी ठेवली होती. ओके. ठीक आहे. ती चिठ्ठी ठेवली होती. आता ऑब्व्हियसली आता एवढा सर्व याच्यात त्याला असं असेल की भाई चिठ्ठी काय ठेवली इकडे, तर त्यांनी जस्ट असंच एक बघितलं असेल, गेला, चिठ्ठी ओपन करून बघितली, तर त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, वेलकम टू द HIV क्लब. बापरे, काय बोलतो, असं लिहिलं होतं. अनबिलिव्हेबल. खतर गोवा, वेलकम टू गोवा. असे पण अनबिलिव्हेबल आहे. मग आता त्याचा पण त्यांनी काय टेस्ट बिस्ट केला आहे भाई, ही इज HIV पॉझिटिव्ह नाव ब्रो. काय बोलायला एक्झिस्ट करतोय तो मुलगा तसा. आणि तो तू म्हणजे त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे? हा, म्हणजे तो माझ्या फ्रेंडचा फ्रेंड आहे. ओके, पण तो आहे, तू कॉन्टॅक्ट मध्ये असते. येस. बापरे, अनबिलिव्हेबल आणि एकदम हॉरिबल आहे. त्यांनी 2 महिन्यापर्यंत घरी ही गोष्ट सांगितली नव्हती, पण नंतर त्याला सांगावंच लागलं ऑब्व्हियसली, कारण की हे सांगणं किती लपवणार ह्या गोष्टी. तर आता तो काही ट्रीटमेंट घेतोय, तो काय ते ह्याच्यामध्ये आयुर्वेदिक नाही, आपलं हे करतात ना कोविडच्या टायमिंगला कसं हे करायचे आपल्याला, क्वारंटाईन. एक्झॅक्टली. तर तसं त्याला हे केलंय, काही स्पेशल ट्रीटमेंट वगैरे घेतात. ऑब्व्हियसली दे आर फिल्थी रिच, सो दे कॅन डू एनिथिंग टू प्रोटेक्ट देअर किड. तर मग तसं काय ते लोक करतात. पण ह्या अशा गोष्टी सुद्धा होतात गोवा. म्हणजे त्याची एक चूक त्याच्या आयुष्यावरती. मी तरी हेच बोलेन, गोव्याला जाताय, तुमच्या पण डोक्यात
तुम्ही लोक जाल मजा करायला. रात्री तुम्ही एखादी तुम्हाला सुंदरशी मुलगी दिसेल, तुम्ही तिच्यासोबत जाल, काही होईल तुमच्यामध्ये, आणि तुम्ही सकाळी उठून बघताय तुमच्या गोष्टी गायब आहेत, तुमच्या वस्तू गायब आहेत, पैसे, वॉलेट, फोन गायब आहेत, आणि ते पण ठीक आहे, ते पण ठीक आहे, पण तुम्ही बघतायत की तुमच्या बेडच्या साईडच्या टेबलवरती तुम्हाला चिठ्ठी ठेवलेली दिसते. चिठ्ठी उघडून बघतात आणि त्याच्यावर लिहिलंय की वेलकम टू द HIV क्लब. म्हणजे हे तिने मला तरी असं वाटतं की पर्पजली केलेलं आहे, पर्पजली तो डिझीज स्प्रेड केला त्याच्याकडे. अरे तिकडे ना मला तरी असं म्हणजे जेवढं मला वाटतं ना की तिथे पण ना असं हे HIV स्प्रेड करायचे कल्ट्स आहेत. अच्छा, असं कल्ट्स म्हणजे बेसिकली ग्रुप्स ज्यांनी टार्गेट केलंय की त्यांचं मेन टार्गेटच हे आहे की त्यांना हे सर्व. आता मला माहित ना त्यांचं पर्पज काय 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 त्यांचं मेंटॅलिटी माइंडसेट, पण असे काही कल्ट्स आहेत तिकडे. हॉरिबल आहे. इव्हन तिकडे ब्लॅक मॅजिक सुद्धा शिकवली जाते की तुम्हाला जर प्रॉपर ते एकदम डेन्स खूप गोवा म्हणजे नुसतं बीचेस नाही का, गोवा म्हणजे डेन्स फॉरेस्ट सुद्धा आहे. तर तिकडे रिच्युअल्स होतात, तिकडे रेव्ह पार्टीज होतात ज्याच्यात ब्लॅक मॅजिक सुद्धा शिकवली जाते. गोव्याची खूप डार्क साइड आपल्याला आज कळाली. डार्क साइड आहे खूप. मला पण माहित नव्हतं. गोवा म्हटलं की बीच, फिरा, एन्जॉय करा, डान्स पार्टी, बस अल्कोहोल एवढंच माहिती होतं. तुम्हाला सुद्धा भेटतील हॉन्टेड गोष्टी, इव्हन हॉन्टेड गोष्टी पण आहेत. मी स्वतः असं काही एक्सपिरियन्स केला नाही, पण हॉन्टेड गोष्टी सुद्धा आहेत की तिथे हॉन्टेड प्लेसेस, पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज होणार अशा जागा पण खूप साऱ्या आहेत. बापरे. पण ही सेकंड वाली जी स्टोरी होती किंवा त्याचा जो एक्सपिरियन्स होता तो खूपच हॉरिबल आहे. मला वाटतं प्रेक्षकांना पण तो हॉरिबलच वाटेल की त्यांनी त्याची एक चूक त्याला आयुष्यावरती बेतली आहे. आयुष्य संपलं ऍक्च्युअली असं बोलू शकतो आपण. मजा करायला गेला आणि मजाच झाली, आयुष्याची मजा झाली. आणि वरून तिने पर्पजली स्प्रेड केलं, ही पण खूप चुकीची गोष्ट आहे की तुम्हाला जर माहिती आहे तुम्हाला एक आजार आहे तो तुम्ही म्हणजे मुद्दामून स्प्रेड करताय. कारण जर तिने ते पर्पजली नसतं केलं ना तर तिने ती चिठ्ठी पण नसते ठेवली. तिने जिकडे चिठ्ठी ठेवली आहे वेलकम टू HIV क्लब गोवा, तिथेच कळतंय की तिने ते खूप पर्पजली केलं. खूप हॉरिबल एक्सपिरियन्स होता अश्विनचा. आणि मला पण आता एकदा विचार करायला भाग पाडलं त्यांनी की गोव्याला जायचं की नाही. गोव्याला जाणं असं काही हे नाहीये, पण ना प्रिकॉशन्स घ्यावे लागतील आणि प्रेझेन्स ऑफ माइंड. जसं त्याच्या पहिल्या स्टोरीमध्ये त्यांनी सांगितलं TLच्या त्याच्या प्रेझेन्स ऑफ माइंडमुळे ती लोक सगळे सेफ झाले. ऑर एल्स तो ह्युमॅनिटी प्रमाणे चाललेला हेल्प करायला, पण मी फसला असता. बरोबर आहे. तर हे तर सेकंड वाली स्टोरी तर मला जास्तच माइंड शेकिंग किंवा माइंड बॉगलिंग झाली माझ्यासाठी. तर त्याच्या पायाखालची कशी त्याचं काय झालं असेल ऍक्च्युली. तुम्ही पण इमॅजिन करा की तुम्ही त्या मुलाच्या जागी आहात. तर हे तर खूपच हॉरिबल एक्सपिरियन्स आहे. थँक्स अश्विन, तुझ्या अनुभव, तुझे एक्सपिरियन्स आमच्यासोबत शेअर केलेस, आमच्या ऑडियन्स सोबत शेअर केलेस आणि आम्हाला गोव्याबद्दल अवेअर केलंस, गोव्याच्या डार्क साईड बद्दल. सो थँक्यू सो मच. आणि असे जर तुमच्याकडे पण काही एक्सपिरियन्सेस असतील, नॉट ओनली हॉरर किंवा थ्रिलिंग, अजून पण काही असतील युनिक किंवा जे तुमच्यासोबत घडलंय किंवा ज्याच्यानी लोकांना, जसं अश्विनने आता आपल्याला सगळ्यांना अवेअर केलं, तसं जर काय असेल ना तर नक्की तुम्ही ह्या व्हिडिओच्या पण खाली, मी प्रत्येक व्हिडिओच्या खाली मी एक गुगल फॉर्मची लिंक देईन. त्याच्यावरती तुम्ही गुगल फॉर्म भरा, त्यातून मी निवडेन, सिलेक्ट करेन जी मला बेस्ट वाटेल किंवा जी बोलतो ना रेलिव्हेंट असेल आपल्या पॉडकास्टशी, तर मी त्या सिलेक्ट करून तुम्हाला नक्की आपल्या नेक्स्ट पॉडकास्टमध्ये इन्व्हाइट करेन. तोपर्यंत सायनिंग ऑफ. बाय.